मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं की आपण मका पेरणी करत असताना बरेचसे शेतकरी हे खत देत नाही. खत न दिल्यामुळे काही दुष्परिणाम होतात, त्याचबरोबर काय काय फरक पडू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एकंदर मित्रांनो, मका पेरणी करत असताना NPK खताची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. कारण की मित्रांनो, मका पिकाच्या प्रायमरी स्टेजला जर्मिनेशन झाल्यानंतर जी मुख्य पोषक तत्व आहे त्यांची गरज भासत असते. त्यांची पूर्तता लगेचच जर पिकाला झाली तर चांगल्या प्रकारे मका पिकामध्ये आपल्याला बेनिफिट हा बघायला मिळत असतो. एकंदर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही जो मका बघत आहात हा मका ज्यावेळेस आम्ही पेरणी करत असताना NPK 15-15 त्याचबरोबर झिंक सल्फेट 5 किलोग्रॅमपर्यंत प्रति एकरामध्ये आम्ही दिलेलं आहे. त्यामध्ये त्याची वाढ त्याचबरोबर ग्रोथ चांगल्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळत आहे. त्यासोबतच मित्रांनो, काही 1-2 प्लॉट मी असे ठेवले की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं NPK खत असेल किंवा झिंक सल्फेट असेल किंवा झिंक वगैरे असेल अशा कुठल्याही खताचा मी वापर नाही केला पेरणी करत असताना. मित्रांनो, ज्या प्लॉटमध्ये मी NPK खत असेल किंवा इतर खतांचा वापर नाही केला ते प्लॉट जर बघितला तर त्याच्यामध्ये परिणामी वाढ कमी आहे, त्याचबरोबर काळोखी व्यवस्थित नाही. त्यासोबतच त्या पिकामध्ये NPKची असेल किंवा इतर पोषक तत्वांची त्याच्यामध्ये डिफिशियन्सी मला बघायला मिळत आहे. शिवाय मित्रांनो, उलट पोझिशनमध्ये ज्या ठिकाणी मी खताचा वापर केला आहे त्याचबरोबर झिंक सल्फेटचा वगैरे वापर केलेला आहे तो जो प्लॉट आहे तो प्लॉट इतर तुलनेमध्ये एकाच दिवसाची पेरणी वगैरे आहे. त्याचबरोबर मित्रांनो, एका दिवसाची पेरणी झाल्यानंतर देखील सुद्धा हा मक्का जो आहे हा नांगरणी योग्य झालेला आहे. त्याचबरोबर ज्याला खत वगैरे दिलेलं नाही ते नांगरणीसाठी बाकी आहे. त्यासोबतच दोघी प्लॉट जे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक हा आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदर मित्रांनो, त्यामुळे मी सांगतो की मका पेरणी करत असताना व्यवस्थितपणे खत देणं हे गरजेचं असतं. जी खतं मका पिकाला लागत असतात त्या खतांचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण की मित्रांनो, त्यावेळेस मका पेरणी करत असताना दिलेली खतं त्याचबरोबर 21 दिवसामध्ये ज्यावेळेस आपण मका वगैरे नांगरत असतो 21 दिवसाच्या पुढे किंवा कोळपणी वगैरे करत असतो त्यावेळेस जी खतं देत असतो ती खताची व्यवस्थितपणे डोस व्यवस्थितपणे कॉम्बिनेशन दिल्यामुळे मका पिकाचं येणाऱ्या काळामध्ये वाढ त्याचबरोबर उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे भर ही पडत असते. त्यामुळे मित्रांनो, मका पिकामध्ये ज्यावेळेस आपण पेरणी वगैरे करतो पेरणी करत असताना खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.